Hallelujah. Oh, Rabashiandoro Borianda Rabarianda Rabasikerianda Rabariandoro Rabakhandere Berianda Rabarianda Rabashiberianda Rabarianda Rabarianda Rabasiberianda Rabba Rabakhanda Rabarianda Rabashiberianda Rabariandoro Sukurianda Rabba Rabakhandere Berianda Rabashikerianda Rabarianda Rabashiandoro Rabakhanda Rabarianda Rabariandoro Soboro Borianda Rabarianda Rabarianda Rabba Rabakhandere Berianda Rabashiberianda Rabariandoro Sohorianda Rabarianda Rabba Rabakhandere Berianda Rabba धन्यवाद 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 पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान देतो पिता आजच्या पुनरुत्थानाच्या दिवसाची प्रभू ही सभा घेण्यासाठी तुझी कृपा आम्हाला पुरवलीस विशेष करून प्रभू आम्ही धन्यवाद देतो की तुझ्या पुत्राला तू आमच्यासाठी अर्पण केलंस आणि येशूने त्या मरणाला हरवलं आणि म्हणूनच आमचं तारण झालेलं आहे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाले पिता आज ही पूर्ण वेळ ही पूर्ण सभा तुझ्या हातामध्ये देते पिता आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला चालवलंस म्हणून धन्यवाद देतो तुझ्या पवित्र आत्म्याने भरून आम्हाला चालवलंस म्हणून धन्यवाद देतो पिता आजचं वचन तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हाला दिलंस म्हणून धन्यवाद देतो आजची पूर्ण सभा पिता तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद देतो या सभेविरुद्ध तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व दुष्ट आत्म्यांना सैतानाच्या शक्तींना बांधते या जागेमध्ये पिते आम्ही पूर्णपणे तुझं राज्य जाहीर करतो सर्व गौरव सन्मान महिमा पिते आम्ही तुला देतो ही पूर्ण वेळ ही पूर्ण सभा पिते तुझ्या हातामध्ये घेतलीस आम्ही धन्यवाद देतो वर्शिप टीमला प्रभू तुझ्या रक्तामध्ये जातो प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भरलंस म्हणून धन्यवाद सर्व गौरव सन्मान आणि महिमा तुला देतो पिता ही पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद येशूच्या नावामध्ये हालेलुया हालेलुया खरोखर प्रियानो त्या प्रभू येशूचं पवित्र रक्त आम्हाला सर्व पापातून प्रियानो शुद्ध आणि पवित्र करतो हालेलुया त्या येशूच्या रक्तामध्ये प्रियानो त्याने आम्हाला नव्याने प्रियानो जन्म दिला आहे जसा तो मरणातून पुन्हा जिवंत झाला प्रियानो त्याने त्याच्याबरोबर तुम्हाला आणि मला देखील पुन्हा जिवंत केलं हालेलुया आणि वचन सांगतं प्रियानो की जेवढे त्याच्या ठाई आहे ते सर्व नवीन उत्पत्ती आहे हालेलुया देवाचं वचन सांगतं पहा जुनं सर्व काय होऊन गेलं आणि सर्व काय नवीन झालं आहे हालेलुया आणि खरोखर येशू आजही जिवंत आहे आम्ही त्याच्या नावाला वंश आणि वंश करूया एक प्रभूला धन्यवाद देऊया आज येशू जिंदा आहे हम बताने आहे आज येशू जिंदा
हालेलुया. खरोखर ना प्रियानो, तो स्वतः बोलला युगाच्या समाप्तीपर्यंत पहा सर्व दिवस मी परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो येशू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. यास प्रियानो, आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखी क्लास गीत को प्रभु धन्यवाद देऊया. आजादी यीशु ने हमको दिया है. मृत्यु पे जय पाके वो जी उठा है.
तेरे जैसा कोई नहीं है। धन्यवाद 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 Hallelujah. Thank you, Jesus. We praise you. We give you glory, Lord. Jesus. Hallelujah. Thank you. Thank you, Jesus. तुझा धन्यवाद देतो तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी. या आमच्यासाठी तुझा एकुलता एक पुत्र आला. येशूला या जगामध्ये पाठवलंस. प्रभू येशू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलंस. तुझं मोलमान रक्त सांडलंस. तू आमच्यासाठी मेलास, पण तिसऱ्या दिवशी तू मरणाला हरवलंस. तू विजयी परमेश्वर आहेस. धन्यवाद प्रभू येशू.
छुड़ाया मुझको तू, अंधियारे जीवन में सवेरा लाया तू, पापों की दलदल से छुड़ाया मुझको तू, अंधियारे जीवन में सवेरा लाया तू। तू मेरी मुक्ति, मुक्ति, शांति, शांति
शुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा सेवा पूरी करके पाऊँ ना प्रभु ऐसा हो बदला सेवा पूरी करके पाऊँ ना प्रभु ऐसा हो बदला धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद योग्यता से बढ़ के लिया है अपनी दया से तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज़्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं मांगने से ज़्यादा मिला मुझे आभारी
मेरा कोई है तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। जग मेरा कोई है तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। पवित्र आत्मा
मध्ये प्रभू तू आमच्यामध्ये विराजमान झालास प्रभू. धन्यवाद धन्यवाद देतो प्रभू येशू. तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलास प्रभू. तुझं स्वतःचं अर्पण प्रभू येशू तू आमच्यासाठी दिलंस. अजून प्रभू येशू त्या मरणातून त्या मरणाच्या सत्तेतून तू तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालास प्रभूजी. धन्यवाद देतो प्रभूजी. प्रभूजी तुझ्या पुनरुत्थानावरील विश्वासाच्या द्वारे प्रभूजी तू आमच्या आत्म्याचं तारण केलंस प्रभूजी. तुझ्यामध्ये प्रभूजी तुझ्या पुनरुत्थानामध्ये प्रभूजी आमच्या प्रत्येकाचा तू नव्याने जन्म केलास. धन्यवाद. आणि आज प्रभू या सभेमध्ये प्रभूजी तू विराजमान झालास प्रभू. तुझ्या अभिषेकाने प्रभूजी आमच्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये तू भरलास प्रभूजी. जो प्रत्येक व्यक्ती प्रभू ऑनलाईन सभा बघत आहे प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र हातामध्ये घेतलास प्रभू. प्रत्येकाला प्रभूजी तुझ्या अभिषेकाने तू भरलास प्रभूजी. आज प्रभू तुझं दर्शन तू त्यांना दिलंस प्रभूजी. धन्यवाद धन्यवाद प्रभू तुझ्या कृपेसाठी प्रभूजी, तुझ्या पुनरुत्थानासाठी, तुझ्या बलिदानासाठी धन्यवाद प्रभू. ही सभा प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये येणारं वचन देखील तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू देणार आहेस म्हणून धन्यवाद प्रभू. आमच्या आराधनेमध्ये विराजमान झालास प्रभू. तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला लीड आणि गाईड केलंस म्हणून धन्यवाद धन्यवाद. इथून पुढचा सर्व वेळ काळ आणि ताबा तुझ्या पवित्र हातामध्ये येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून आमेन. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे. हालेलुया. आपल्या प्रभूने मरणाला हरवलं आणि खरोखर प्रियांनो म्हणून आपण बघतो आजचा जो दिवस आहे हा मानव जातीसाठी सर्वात मोठा विजयाचा आजचा हा दिवस. हालेलुया. प्रियांनो जर आपण बायबलमध्ये बघितलं ना, तुम्ही जर बायबल उत्पत्तीपासून तर प्रगटीकरण पर्यंत जर बघितलं तर पूर्ण बायबलमध्ये एकच थीम आहे किंवा एकच गोष्टीविषयी पूर्ण बायबल आहे. उत्पत्तीमध्ये आपण बघतो प्रियांनो की परमेश्वराची इच्छा होती की माणसाला सार्वकालिक जीवन मिळावं. परमेश्वराने माणसाला बनवलं, त्याला एदेन बागेमध्ये ठेवलं आणि परमेश्वराची योजना हीच होती की माणसाने कधीही मरू नये. त्यासाठी माणसाला एक आज्ञा देण्यात आली की तू जे बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ नकोस. पण आपल्याला माहिती प्रियांनो काय झालं, माणसाने तीच चूक केली आणि बायबल सांगतं पापाचं वेतन मरण या जगामध्ये आलं. पण देवाची योजना नव्हती प्रियांनो की माणसाने मरावं. पापामुळे या जगामध्ये मरण, आजार, शाप, गरिबी, दुःख, संकट, समस्या, प्रॉब्लेम, सर्व दुःखाचं कारण म्हणजे पाप आहे. पण खरोखर प्रियांनो आपला जो परमेश्वर आहे हा कधीही हारत नाही. तो कधीही प्रियांनो पराजित होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपण पाहतो त्या परमेश्वराने पहिलीच योजना करून ठेवली होती. हालेलुया. आणि खरोखर बायबल सांगते की त्या देवाने ख्रिस्त येशूच्या द्वारे सर्व मानव जातीसाठी प्रियांनो आपलं तारण व्हावं, आपल्याला नवीन जीवन मिळावं म्हणून येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. हालेलुया. आणि खरोखर त्या प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो आपल्या सर्वांसाठी त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. तो आपल्या सर्वांसाठी मेला. हालेलुया. रक्ताचा एक एक थेंब त्याने सांडला. त्याच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा झाले. तर प्रियांनो तिसऱ्या दिवशी म्हणजे आज हालेलुया बायबल सांगतं आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय झालं, यावेळेस मगदालिया मरिया आणि अजून 2 स्त्रिया प्रियांनो त्या कबरेजवळ गेल्या. तर बायबल सांगतं त्यांना येशूचं शरीर आढळलं नाही आणि तिथे एक देवदूत त्यांना दिसला आणि त्या देवदूताने त्यांना सांगितलं प्रियांनो हालेलुया की ज्याला तुम्ही शोधत आहात तो जिवंत झालेला आहे. हालेलुया हालेलुया. तर खरोखर प्रियांनो आपला प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत आहे. आमेन. आपण यावेळेस एक वचन वाचूया. आपण पहिले कोरिन्थियाचा 15 अध्याय, पहिले कोरिन्थियाचा 15 अध्याय आणि यावेळेस आपण 20 पासून ते 22 पर्यंत वचन वाचूया. बायबल
पहिले कोरिंथीचा 15 अध्याय 20 पासून 22. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. हालेलुया. खरोखर प्रियांनो, इथं बायबल सांगते कारण माणसाच्या द्वारे, आदामाच्या द्वारे मरण आलं, पण माणसाच्या द्वारेच, म्हणजे आता हा दुसरा माणूस आहे आणि तो माणूस कोण आहे? येशू ख्रिस्त. बायबल सांगतं येशू ख्रिस्ताच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान ही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, जी देवाची योजना आहे, काय योजना आहे? की प्रियांनो, तुम्ही आणि मी कधीही मरू नये. तुम्ही आणि मी कधीही प्रियांनो दुःखामध्ये जगू नये, शापामध्ये जगू नये, आजारामध्ये जगू नये. कारण हे सर्व मरणाचा भाग आहे ना, आजार, गरिबी, दुःख, कष्ट. पण देवाची जी इच्छा आहे काय? येशू ख्रिस्त का आला? तर प्रियांनो, आपण जर बायबल मध्ये बघितलं, योहान याचा 10वा अध्याय आणि 10वे वचन आपण वाचूया. हालेलुया. चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. नितर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. इथं बायबल सांगते, येशू ख्रिस्त म्हणते, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. येशू ख्रिस्त म्हणते, मी तर त्यांना, म्हणजे सर्व मानव जातीला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. पण येशू ख्रिस्त बोलतो, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, चोर हा चोरी करण्यासाठी, मरण आणण्यासाठी, शाप आणण्यासाठी आला. पण येशू ख्रिस्त प्रियांनो यासाठी आला की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन राहावं. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये येण्याचा उद्देश एकच होता, आणि तो उद्देश हा होता की आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. आता आपण अजून एक वचन पाहूया ह्याच अध्यायामध्ये, योहान याचा 10वा अध्याय आणि 28 वचन. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणी हिसकावून घेणार नाही. हालेलुया. इथं बायबल सांगतं, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. बरोबर प्रियांनो, अद्भुत वचन आहे. इथं आपण पाहतो येशू ख्रिस्त इथं म्हणते, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो ना. एक महत्वाची गोष्ट इथे येशू ख्रिस्त नाही म्हटला मी त्यांना सार्वकालिक जीवन देईल ना. इथं बायबल सांगते, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो. हालेलुया. सार्वकालिक जीवन आज आपल्यासाठी. काय लोकांना वाटतं सार्वकालिक जीवन म्हणजे मेल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? सार्वकालिक जीवन. पण बायबल इथं सांगत आहे प्रियांनो की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. तर खरोखर हे किती अद्भुत वचन आहे आपल्यासाठी की सार्वकालिक जीवन. प्रियांनो, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, येशूला तुम्ही तुमचं अंतःकरण दिलेले, तुमचं जीवन दिलेले, तर प्रियांनो तुम्हाला
सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. हालेलुया. तुम्हाला सार्वकालिक जीवन हे भविष्यामध्ये मिळणार नाहीये. सार्वकालिक जीवन ऑलरेडी येशूच्या नावामध्ये तुम्हाला आणि मला मिळालं आहे. हालेलुया. हालेलुया. ग्रीक भाषेमध्ये प्रियांनो ना सार्वकालिक जीवन याला बोलतात जो ए लाईफ ना. आपण पाहतो एक खूप महत्वाची गोष्ट, देवाची इच्छा आहे की आपण सार्वकालिक जीवनामध्ये आपण हे आयुष्य जगावं. किती आपण सार्वकालिक जीवनामध्ये आपलं आयुष्य जगावं. तुम्हाला माहिती या जगामध्ये दोन प्रकारचे जीवन आहे. एक आयुष्य साधारण जीवन, आणि ते जे साधारण जीवन आहे म्हणजे जो प्रत्येक मनुष्य श्वास घेते, खाते, पिते, झोपते, उठते आणि एक दिवस मरते. पण जे सार्वकालिक जीवन किंवा जो ए लाईफ, हालेलुया ना, जो ए लाईफ म्हणजे काय? देवासारखं जीवन. हालेलुया. ज्यावेळेस एका माणसाला परमेश्वराकडून, येशूकडून जो ए लाईफ किंवा सार्वकालिक जीवन हे प्राप्त होतं. हालेलुया. आणि खरोखर तो येशू ख्रिस्तासारखं जगायला. जो ए लाईफ म्हणजे काय? सार्वकालिक जीवन म्हणजे काय? येशू ख्रिस्तासारखं जीवन जगणं. हालेलुया. आणि मग खरोखर प्रियांनो आजचा जो दिवस खूप महत्वाचा आहे. खूप प्रियांनो आज त्या देवाची इच्छा आहे की तुम्हाला ते जो ए लाईफ किंवा ते सार्वकालिक जीवन प्रियांनो आपल्याला जे येशूने दिलेलं आहे त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण रोज आणि रोज आपण जगावं, आपण चालावं. प्रियांनो तुम्हाला माहितीये का, बायबल सांगते ना की ज्यावेळेस आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं आपला कधीही नाश होणार नाही. हालेलुया. आता म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आज मला असं वाटलं तर येशू ख्रिस्त आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलाय. हालेलुया. आपण चर्च मध्ये येते वर्षानुवर्ष आणि देवाची इच्छा आहे आपण एक सार्वकालिक जीवन जगावं. मग हे सार्वकालिक जीवन ज्यांना मिळतं ते कसं जगतात, कसं आपण ओळखू शकतो की एका माणसाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे किंवा नाही? कारण येशू ख्रिस्ताचा उद्देश काय होता की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रियांनो येशू हा मरणातून का जिवंत झाला की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. हालेलुया. म्हणजे सार्वकालिक जीवन मिळणं म्हणजे काय? सार्वकालिक जीवन ज्याला मिळतं त्याचं जीवन कसं असतं, तो कसं जगतो. हालेलुया. त्याच आपण काही वचन वाचूया. प्रियांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काय लोकांना असं वाटतं सार्वकालिक जीवन म्हणजे फक्त श्वास घेत राहणं, सदा सर्व काळ श्वास घेत राहणं. नाही. हालेलुया. हालेलुया. फक्त श्वास घेतल्याने आपण जीवन जगत नाही. इनफॅक्ट मी बोलायला आज कितीतरी लोक श्वास घेतात ना तर ते जीवन जगत नाही, ते तरी पण ते मरणामध्ये आहे की नाही. आपण म्हणजे इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आपण वाचूया. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण वाचूया. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती यांच्या धोरणाप्रमाणे चालत होता. प्रियांनो इथं बायबल सांगतं तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. आता महत्वाची गोष्ट मी तुम्हाला बोललो ना, फक्त श्वास घेते म्हणजे जीवन आहे असं काही नाहीये. आज या जगामध्ये मी असं बोललो ना 80% जग श्वास घेते पण ते मेलेले आहेत देवाच्या दृष्टीने, कारण ते पापामध्ये जीवन जगत आहे. जर आपण पापामध्ये आपले जीवन जगत आहे प्रियांनो तर तुम्हाला माहितीये का
जरी आपण श्वास घेते देवाच्या दृष्टीने आपण मेलेले आहोत. आणि मग म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना की सार्वकालिक जीवन ज्यांना प्राप्त होतं, जे येशूवर विश्वास ठेवतात, त्याच्या जीवनामध्ये सर्वात खूप मोठे मोठे बदल घडून येतात. हालेलुया. बदल ज्याच्या जीवनामध्ये घडतो त्यालाच सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. हालेलुया. तर आज आपण पाहूया की खरोखर जे सार्वकालिक जीवन जे मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्या क्रूसखांबावर बलिदान केलं, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. ते सार्वकालिक जीवन कुणाला प्राप्त झाले आणि त्याचं उत्तर आपण बघूया. आपण कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय, कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 पासून ते 3 पर्यंत वचन वाचूया. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जाल. हालेलुया. प्रियांनो, ह्या वचनांमध्ये एकदम स्पष्टपणे लिहिण्यात आलेले कुणाला सार्वकालिक जीवन मिळालेले आहे. ज्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळतं त्याचं काय होतं, तो काय करतो. हालेलुया. का आपण बघूया. इथे बायबल सांगतं, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेले आहात किंवा ख्रिस्ताबरोबर मरणातून जिवंत झालेले आहात. म्हणजेच तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. जर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे, प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो ना, ख्रिस्ती हा काय धर्म नाहीये. चर्चमध्ये यायचं, प्रार्थना करायची, बायबल वाचायचं, घरी जायचं. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन. हालेलुया. फक्त चर्च मध्ये येऊन जाऊन आपण सार्वकालिक जीवन जगतो असं नाही. हालेलुया. बायबल सांगतं, जो व्यक्ती खरा ख्रिस्ती आहे त्याचं काय झालेलं आहे, तो ख्रिस्ताबरोबर पुन्हा जिवंत झालेला आहे, त्याचा नवीन जन्म झालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं काय सांगतं बायबल, तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. सर्वात पहिली गोष्ट, जो व्यक्ती मरणातून जिवंत झालेला आहे, जो व्यक्ती प्रियांनो ज्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, जो व्यक्ती प्रियांनो पुनरुत्थित झालेला आहे, प्रियांनो त्याचं लक्ष हे वरील गोष्टींकडे असतं. हालेलुया. त्याचं लक्ष कुठं असतं, वरील गोष्टींकडे असतं. हालेलुया. आणि पुढं असं म्हटलं, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गुष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, येशूने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेले आहे. हालेलुया. आणि हे जे जीवन कुठे आहे, हे जीवन कुठे आहे, इथं बायबल सांगतं, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. हालेलुया. प्रियांनो, सार्वकालिक जीवन म्हणजे दुसरं तिसरं काय नाहीये. सार्वकालिक जीवन म्हणजे येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे, हालेलुया, त्याचं मन, त्याचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे लागलेलं असतं. हालेलुया. कुणाकडे लागलेलं असतं, इथं बायबल सांगतं, कारण आपले जीवन जो ख्रिस्त
आपले जीवन जो ख्रिस्त. प्रियानो, आपले जीवन कोण आहे हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बायबल सांगते ना, तिथं माणसाचं धन आहे तिथं माणसाचं मन पण लागतं. आपलं धन येशू आहे का आपलं धन हे जग आहे? आपलं धन जर हे जग आहे तर आपलं लक्ष या जगाकडे लागणार. आणि हे एक चिन्ह आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं नाहीये. ज्याचं अंतःकरण, ज्याचं मन येशूकडे लागतं प्रियांनो, हालेलुया, तो जो माणूस आहे प्रियांनो, खरोखर त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं. हालेलुया. आणि मग म्हणून इथं बायबल सांगते प्रियांनो ना, आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. आणि प्रियांनो, राक्षरपूट कुणाचं होणार आहे? ज्यांचं मन वरच्या गोष्टींकडे लागलेले आहे. प्रियांनो, राक्षर कुणाचं होणार आहे? राक्षर सर्व जगाचं नाही होणार आहे. बायबल सांगतं, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. हालेलुया. प्रियांनो, राक्षर कुणाचं होणार आहे? राक्षर केवळ त्यांचं होणार आहे त्यांचं मन वरील गोष्टींकडे लागले. आता राक्षरच्या वेळेस तर काय होणार आहे? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे आज जे घडलं तेच होणार. हालेलुया. आज काय घडलं आपल्या सर्वांना माहिती आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ना येशू ख्रिस्त मेला होता, पण आपण पाहतो तो सकाळीच पुन्हा जिवंत झाला. त्याचं शरीर जिवंत झालं, त्याचं शरीर गौरवी झालं. हालेलुया. त्याने 500 पेक्षा अधिक लोकांना दर्शन दिलं, अनेकांना त्याने दर्शन दिलं. हालेलुया. प्रियांनो, तो या जगामध्ये 40 दिवस राहिला आणि प्रियांनो त्याच्यानंतर तो त्याच्या शिष्यांदेखत त्यांचं पण त्या दिवशी प्रियांनो पुनरुत्थान होईल. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आपण बघतो सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन ज्याला प्राप्त होतो तो त्या माणसाचं मन वर लागलेलं असतं. त्याच्या मुखामध्ये दिवस आणि रात्र येशूचं नाव असतं. कारण त्या माणसाचं जीवन कोण आहे? त्या माणसाचं जीवन कोण आहे? त्या माणसाचं जीवन येशू ख्रिस्त आहे. इथं बायबल सांगतं आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल. हालेलुया. प्रियांनो, आपले जीवन येशू आहे का? येशूला पहिलं स्थान आहे का तुमच्या? आपल्या जीवनामध्ये सर्वात पहिलं स्थान आपण कुणाला देते? बायबल सांगतं माणसाने संपूर्ण जग कमवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ होईल? आज जगामध्ये अनेक लोक, इवन विश्वासणारे लोक पण, आणि म्हणून प्रियांनो सर्वात पहिली गोष्ट आज आपण बघितली की ज्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले, ज्यांना येशू पासून स्वर्गीय जीवन प्राप्त झालेले प्रियांनो, ते केवळ येशूला पहिलं स्थान देतात. केवळ येशूला पहिलं स्थान देतात. जे लोक येशूला पहिलं स्थान देत नाहीत ते भ्रमामध्ये आहेत. त्यांना वाटतंय मला सार्वकालिक जीवन मिळालं, पण मी तुम्हाला सांगतो त्यांना मिळालं नाही. जे येशूला पहिलं स्थान देतात त्यांनाच प्रियांनो सार्वकालिक जीवन मिळाले. कारण इथं बायबल स्पष्ट सांगतं आपले जीवन जो ख्रिस्त. हालेलुया. ओके, त्यावेळेस प्रियांनो आपण पुढे जाऊया. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, सार्वकालिक जीवन म्हणजे काय? पहिली गोष्ट तर आपण पाहिलं नाही, दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर सार्वकालिक जीवन म्हणजे आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करणं. कुणाला सार्वकालिक जीवन मिळालेले? ज्यांनी येशूला पहिलं स्थान दिलेलं आहे. हालेलुया. पण इतकंच नाही. हालेलुया. ज्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आपण बघूया बायबलमध्ये. आपण जर पहिले योहान 3 अध्याय 14 आणि 15 वचन वाचूया. पहिले योहान 3 अध्याय 14 आणि 15 वचन.
बंधुजनावर प्रीती करतो यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. हालेलुया. प्रियानो, सार्वकालिक जीवन कुणाला मिळालेले? बायबल सांगतं आपण बंधुजनांवर प्रीती करीतो, आपण आपल्या भावांवर बहिणींवर प्रीती करीतो. यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. हालेलुया. बायबल सांगतं जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. तर प्रियांनो, इथं बायबल स्पष्ट सांगत आहे कुणाला सार्वकालिक जीवन मिळालेले. सार्वकालिक जीवन त्यांना मिळालेले जे आपल्या बंधूवर प्रीती करतात, जे आपल्या भावावर प्रीती करतात, आपल्या मित्रांवर प्रीती करतात, आपल्या आई वडिलांवर प्रीती करतात, आपल्या मित्रांवर प्रीती करतात, शत्रूंवर देखील प्रीती करतात. हालेलुया. का? कारण सार्वकालिक जीवन म्हणजे येशू आहे. हालेलुया. तो येशू जर आपल्यामध्ये आहे तर तो माणूस द्वेष कसं करेल कोणाचा? हालेलुया. आणि जरी काय भांडण झालं तर क्षमा करायला तर यायलाच पाहिजे. हालेलुया. बायबल इथं सांगतं, आता बघा, जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. हे तुम्हास ठाऊक, हे तुम्हास माहित आहे. हालेलुया. तर प्रियांनो, इथं आपण स्पष्ट रीतीने बघतो की सार्वकालिक जीवन या शब्दाचा अर्थ काय? सार्वकालिक जीवनाचा हा अर्थ आहे देवाचा स्वभाव आणि देवाचं जीवन आणि देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये येणं. हालेलुया. ज्याला सार्वकालिक जीवन मिळतं त्याच्यामध्ये देवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव म्हणजे काय? देवाची प्रीती. हालेलुया ना. प्रीती त्या व्यक्तीमध्ये येते. हालेलुया. आणि तो व्यक्ती सर्वांवर प्रेम करायला. पहिला तो व्यक्ती वेगळा होता, द्वेष करणारा होता, भांडण करणारा होता, सर्व आपल्या मनाप्रमाणे करणारा होता, आपलं मन आपलंच आपलं घोडं पुढं करणारा होता. पण ज्यावेळेस सार्वकालिक जीवन त्या व्यक्तीला मिळतं त्याच्यामध्ये देवाचा स्वभाव येतो. आणि देवाचा स्वभाव काय आहे? बायबल सांगतं इथं की आपण बंधुजनांवर प्रीती करीतो यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. तर प्रियांनो, आजचा जो अल्टिमेट दिवस आहे, आजचा जो दिवस आहे ज्या दिवशी येशूने मरणाला हरवलं. हालेलुया. मग आज प्रियांनो, तुम्ही म्हणू शकता का माझ्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे? हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो. हालेलुया. आणि ही गोष्ट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. का? कारण तुम्हाला माहिती, जर आपल्याला जर हे माहिती नाही आपल्याला हे समजणारच नाहीये सार्वकालिक जीवन म्हणजे काय. बायबल इथं सांगत आहे सार्वकालिक जीवन म्हणजेच प्रियांनो की प्रीतीमध्ये चालणं. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक जीवन म्हणजे प्रीतीमध्ये चालणं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, खरोखर ना आपलं बायबल किती अद्भुत आहे ना. अनेकदा आपण बायबलमध्ये अनेक वचन आहेत. आपण आणि विशेष करून योहानाचे जे पहिले पत्र आहे ना, हे खूप अद्भुत आहे. मला हे वाचायला खूप खूप आवडतं.
आपण अजून एक वचन वाचूया. आपण योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय आणि 7-8 वचन वाचूया. 7 आणि 8. प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. प्रियानी, इथं बायबल सांगतं, प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. किंवा प्रीतीच देव आहे, जसं आपण पुढच्या वचनामध्ये पाहणार. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. तर प्रियांनो, आपण कसं ओळखू शकतो एक व्यक्ती ख्रिस्ती आहे किंवा नाही? आपण कसं ओळखू शकतो की एक व्यक्ती हा देवाचा आहे किंवा सैतानाचा आहे? आणि बायबल सांगतं आपण एकदम इझिली ओळखू शकतो. बायबल सांगतं जो माणूस प्रीती करीतो, बायबल सांगतं तो देवापासून जन्मलेला आहे. तो देवापासून जन्मलेला आहे. तो देवापासून जन्मलेला आहे. म्हणजे त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. हालेलुया. इथं बायबल सांगतं जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखीत. भलेही त्याला पूर्ण बायबल पाठ आहे, तोंड पाठ आहे बायबल, एक एक काना मात्रा तो तुम्हाला सांगल. इथं हा काना आहे आणि इथं हा मात्रा आहे, आणि या एक शब्दाचा अर्थ तो तुम्हाला सांगल. पण जर तो माणूस जर प्रीतीमध्ये चालत नाही तर प्रियानो, इथं बायबल सांगतं जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. हालेलुया. तर प्रियानो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज येशू हा मरणावर विजयी झाला. सार्वकालिक जीवन त्याने आपल्याला दिलं. पण हे सार्वकालिक जीवन आपल्याला दिलं याचा अर्थ काय? अनेक लोकांना समज मला सार्वकालिक जीवन मिळालं, मला सार्वकालिक जीवन मिळालं, आता मी मरणार नाही. पण काय मिळालं? सार्वकालिक जीवन मिळालं म्हणजे काय झालं? आपल्यामध्ये फरक काय झाला? सार्वकालिक जीवन मिळालं याचा अर्थ आहे माझ्यामध्ये देवाची प्रीती आली आणि मी आता सर्वांबरोबर प्रेमाने चालायला लागलो. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, जर हेच माहिती नाही आणि अनेकदा लोक वापर करतात, मला सार्वकालिक जीवन मिळाले, मला सार्वकालिक जीवन मिळाले, आणि चर्च मध्ये भांडणं. काय? चर्च मध्ये भांडणं. नगरमध्ये असं चर्च आहे ना, तिथं कसंडीच पकडतात एकमेकांची. सगळीकडेच आहे म्हणा, आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच आहे की कोर्ट मध्ये केस, भांडणं, खुर्चीसाठी भांडणं, आहे की नाही? मी चेअरमन बनणार, मीच हे बनणार. प्रियांनो, विचार करा, जर आपण एकमेकांबरोबर भांडते, एकमेकांचा द्वेष करते, तर आपल्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे का? नाही. हालेलुया. प्रियांनो, सार्वकालिक जीवन म्हणजे देवाचा स्वभाव आणि देवाचं जीवन. देवाचा स्वभाव, याच देवाचा स्वभाव आपल्यामध्ये येतो आणि आपण त्याच्या प्रीतीमध्ये चालायला लागतो. हालेलुया. मग खरोखर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळाले. आमेन. हालेलुया. पण जर आपण प्रीतीमध्ये चालत नाहीये, आपण अजून पण स्वार्थी जीवन जगते, लबाडीचं जीवन जगते, प्रियांनो, तर काय होणार आहे? आपण फक्त स्वतःला फसवते. काय करते आपण? स्वतःला. आपल्या अंतःकरणामध्ये जर कोणत्या माणसाविषयी दया येत नाहीये, करुणा येत नाहीये, आपण आपला तर विचार करा प्रियांनो, आपल्याला कसं काय सार्वकालिक जीवन मिळालं? हालेलुया. सार्वकालिक जीवन म्हणजेच देवाचा स्वभाव. हालेलुया. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे खूप सामर्थ्य पण नाहीये. तुम्हाला माहितीये का, बायबल सांगतं, येशू बोलला, शेवटच्या काळामध्ये माझ्या नावामध्ये अनेक खोटे संदेश येतील.
मोठे मोठे चमत्कार करतील, मेलेल्या लोकांना जिवंत करतील. पण बायबल सांगतं की त्यांच्या हे चमत्कार करण्याच्या द्वारे अनेक जण फसले पण जातील, पण ते खोटे संदेष्टे असणार आहेत. चमत्कार ते करतील, पण त्यांच्या जीवनामध्ये एका गोष्टीची कमी आहे. कोणती माहिती तुम्हाला? प्रीती. सार्वकालिक जीवन. कारण सार्वकालिक जीवन म्हणजेच काय? सार्वकालिक जीवन म्हणजे देवाचा स्वभाव. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, एक वचन आपण वाचूया. अजून एक वचन. ज्यावेळेस आपण रोमकरास पत्र आणि रोमकरास पत्र याचा 13 अध्याय आणि यावेळेस आपण प्रियांनो 8 पासून सुरुवात करूया आणि 10 पर्यंत वचन वाचू. 8 पासून 10 पर्यंत. एकमेकावर प्रीती करणे, याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नको, लोभ धरू नको, या आज्ञाचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश अशी, जसे आपण आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगते एकमेकांवर प्रीती करणे, याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. कारण जो दुसऱ्यावर प्रीती करीतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको, ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्या वचनात आहे. आता बघा, आपण जर एकच आज्ञा पाळली, तर काय होणार आहे? आपण सर्व नियमशास्त्र पाळू. इथे बायबल काय सांगतं? तुम्ही जर एकच आज्ञा पाळली, हालेलुया, तर तुम्ही सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळली. इथे बायबल सांगतं कारण जो दुसऱ्यावर प्रीती करीतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळला आहे. कारण जो दुसऱ्यावर आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करीतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळ, म्हणजे त्याने सर्व आज्ञा पाळल्या. जो प्रीती करतो त्याने काय केलं? सर्व आज्ञा पाळल्या. जो प्रीती करतो त्याने काय केलं? सर्व आज्ञा. आणि सर्व आज्ञा पाळल्या तर काय मिळणार? पापाचं वेतन. पण जो प्रीतीमध्ये चालतो तो पापच करत नाही, तो सर्व आज्ञा पाळतो. हालेलुया. आणि जर आपण प्रीतीमध्ये चालले तर प्रियांनो, तर बायबल सांगतं हालेलुया, त्याने सर्व नियमशास्त्र पाळले आहे आणि खरोखर त्या व्यक्तीला काय मिळालं आहे? सार्वकालिक जीवन. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. येशू खूप लवकर येणार आहे. कारण इथं जर तुम्ही रोमकरास पत्र 13 अध्याय जर पुढे वाचलं तर बायबल सांगते, इथं आपण वाचूया हे वचन, 11 आणि 12 वचन वाचा. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. हालेलुया. ना, समय ओळखून हे करा. काय करा?
समय ओळखून काय करा प्रियांनो, समय ओळखून काय करा. तुम्हाला माहिती समय ओळखून काय करा, प्रीतीमध्ये चाला, प्रीतीमध्ये चाला. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती प्रियांनो, जो प्रीतीमध्ये चालतो त्यालाच सार्वकालिक जीवन मिळालेले आहे. हालेलुया. आणि येशू येणार आहे, आणि जे प्रीतीमध्ये चालत आहेत, आता मी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो, जे प्रीतीमध्ये चालतात त्यांचंच रॅप्चर होणार. कारण जे प्रीतीमध्ये चालतात त्यांच्यामध्ये देवाचा स्वभाव आहे. हालेलुया. देवाचे गुण आहे. आमेन. पण जे द्वेषामध्ये चालत आहेत, भांडणामध्ये चालत आहेत, प्रियांनो जगावर प्रेम आहे, तर प्रियांनो येशू येईल त्यांना समजणार पण नाही. म्हणून प्रियांनो आज या पुनरुत्थान दिवसाच्या समयामध्ये आपण सर्वजण, बायबल सांगत आहे की तुम्ही समय ओळखून हे करा, तुम्ही प्रकाशाची, तुम्ही प्रीतीमध्ये तुम्ही चाला. हालेलुया. एक शेवटची एक गोष्ट आपण वाचूया. आपण मत्ती याचा 10वा अध्याय 17 पासून 22 पर्यंत वचन वाचूया. मार्क याचा 10वा अध्याय 17 ते 22. मग तो निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव, त्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एक गोष्ट उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल, वधस्तंभ घेऊन माझ्या मागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कशी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. हालेलुया. मार्क 10 आणि ह्या आपल्या सर्वांचीच खूप आवडती गोष्ट आहे. इथं काय आहे की येशू ख्रिस्त हा वाटेने चालला होता आणि अचानक तिथं एक तरुण आला, त्याने गुडघे टेकले आणि म्हटलं, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय केले पाहिजे? आता विचार करा की सार्वकालिक जीवन हे सर्वात महत्वाचं आहे. हालेलुया. आणि त्यावेळेस येशूने त्याला काय म्हटलं, एक जो देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नको, सर्व लिस्ट येशूने सांगितली. आणि हा व्यक्ती काय बोलला, तरुणपणापासून या सर्व आज्ञा मी पाळीत आहे. आणि बायबल सांगते येशूने त्याच्यावर प्रीती केली, त्याच्याकडे निरखून पाहिलं, काय म्हणाला, माझ्या मुला, तुझ्यात एका गोष्टीची कमी आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोर गरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे. आता इथे येशू ख्रिस्त ह्या तरुण व्यक्तीला काय म्हणतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी त्याने काय करायचं? इथे येशूने त्याला म्हटलं, सर्वात पहिली गोष्ट काय म्हटली, तुला सर्व आज्ञा माहिती आहे, ठीक आहे, हालेलुया, पण एका गोष्टीची कमी आहे. कसली कमी होती माहिती तुम्हाला? सर्वात पहिली आज्ञा. सर्वात पहिली आज्ञा काय? तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया ना. येशू त्याला म्हणत होता, चल माझ्या मागे ये. तो बोलतो ना, तुला सार्वकालिक जीवन पाहिजे ना, सार्वकालिक जीवन कुणाकडे दिले? सार्वकालिक जीवन तर येशूच आहे. येशूला सोडून आपल्याला सार्वकालिक जीवन कुठून भेटणार आहे?
हालेलुया. तर प्रियांनो, येशू ख्रिस्तच सार्वकालिक जीवन आहे. येशू त्याला काय म्हटला? काय कर, आपलं सर्व देऊन टाक आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. म्हणजे काय? तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, मनाने, बुद्धीने, शक्तीने प्रीती कर. दुसरी गोष्ट येशूने त्याला काय सांगितली? तुझी सर्व संपत्ती विकून टाक आणि गोरगरिबांना देऊन टाक. म्हणजेच काय? जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि या दोन आज्ञा पाळल्या तर काय भेटणार आहे? सार्वकालिक जीवन. हालेलुया. मग खरोखर प्रियांनो, आपण बघतो सार्वकालिक जीवन प्रियांनो हे काय? सार्वकालिक जीवन म्हणजे देवाचा स्वभाव. हालेलुया. सार्वकालिक जीवन म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त. हालेलुया. की आपल्या अंतःकरणामध्ये आपण जसं सर्वात पहिल्यांदा बघितलं प्रियांनो, हालेलुया, है ना, कलसेकरास पत्र 3 अध्यायामध्ये आपण बघितलं ना, आपले जीवन जो येशू ख्रिस्त स्वर्गातून प्रगट केला जाईल ना. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? येशू ख्रिस्त, की येशूला आपण आपल्या अंतःकरणामध्ये पहिलं स्थान देतो. आणि येशू ह्या तरुणाला तेच बोलत होता, चल माझ्या मागे ये. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट येशूने या व्यक्तीला काय म्हटलं? आपली सर्व संपत्ती विकून टाक आणि गोरगरिबांना देऊन टाक. म्हणजे काय? आपल्या शेजाऱ्याला, मी तुम्हाला 100% सांगतो, या व्यक्तीने जर त्याची सर्व संपत्ती विकली असती, येशूने त्याच्या दुप्पट त्याला दिली असती. देव हा मल्टिप्लाय करणारा देव. हालेलुया. पण प्रियांनो, बायबल सांगते की हा व्यक्ती नाही, परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. आणि मग इथं जे वचन आहे ना, येशू ख्रिस्त बोलतो, जे धनवान आहेत त्यांना सार्वकालिक जीवन मिळणं किती कठीण आहे ना. इथं बघा, येशू ख्रिस्त बोलला ना, देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा. देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा. आता मी तुम्हाला सांगतो, स्वर्गामध्ये अनेक धर्मान लोक जाणार आहेत. अब्राहम धर्मान होता, तो स्वर्गामध्ये. हालेलुया. दावीद धर्मान होता, तो स्वर्गामध्ये. अनेक आहेत. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या जगामध्ये असे अनेक धर्मान आहेत. हालेलुया. ते स्वर्गामध्ये जाणार नाहीत. का? कारण जसं अब्राहमाने देवावर पहिलं प्रेम केलं, जसं दाविदाने देवावर पहिलं प्रेम केलं. हालेलुया. जगातले जे धनवान लोक आहेत यांनो, ते जगातल्या गोष्टींवर जास्त प्रेम करतात. आणि खरोखर जे जगावर जास्त प्रेम करतात, पैशावर जास्त प्रेम करतात, ज्याच्यामध्ये जीवन नाहीये. पैसा आपल्याला जीवन नाही देऊ शकत, फक्त येशू आपल्याला जीवन देतो. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, सार्वकालिक जीवन म्हणजेच काय? हालेलुया. सार्वकालिक जीवन आपण अनेकदा बोलतो, मला सार्वकालिक जीवन मिळालं, माझं तारण झालं, माझं तारण झालं, मला सार्वकालिक. प्रियांनो, सार्वकालिक जीवन म्हणजेच येशूवर प्रेम करणं आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणं. आणि जे प्रीतीमध्ये चालतील प्रियांनो, तेच जीवनात चालत. कारण आपण पहिले योहान याचा 3 अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये बघितलं. जो प्रीतीमध्ये चालतो तो देवामध्ये चालतो. हालेलुया. तर खरोखर आजच्या या पुनरुत्थानाच्या दिवशी प्रियांनो, आपण सर्वजण एक निश्चय करूया की मी येशूला पहिलं स्थान देणार, आणि मी जशी स्वतःवर तशी माझ्या शेजाऱ्यांवर प्रीती करणार. हालेलुया. ओके, तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभं राहूया. आपण प्रार्थना
पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. तुझ्या वचनामधून आम्हाला दाखवलंस की सार्वकालिक जीवन जे येशूने आम्हाला दिलंय त्याचा अर्थ काय आहे. तू आम्हाला दाखवलंस प्रभू की सार्वकालिक जीवन म्हणजे आमचे जीवन जो येशू ख्रिस्त की आम्ही वरील गोष्टींकडे आमचं मन लावावं, आमचं अंतःकरण वरील गोष्टींकडे लावावं. म्हणजे आम्हाला सर्वांना सहाय्य कर की आम्ही वरील गोष्टींकडे आम्ही आमचं मन लावावं. आणि तिथे आम्हाला सहाय्य कर की आम्ही जशी स्वतःवर तशी आम्ही आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करावी. तुझ्या दैवी प्रीतीने आम्हाला भर आणि तुझं गौरव आमच्या सर्वांच्या द्वारे आम्हाला प्रत्येकाला ते गौरवी जीवन, ते पुनरुत्थित जीवन, ते नवीन जीवन जगण्यासाठी तुझी कृपा आम्हाला सर्वांना दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये आज तुझ्या प्रीतीचा वर्षाव कर की आम्ही तुझ्यावर प्रीती करावी आणि आम्ही जशी स्वतःवर तशी आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करावी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व गौरव येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. प्रियाने ही वेळ आहे आपलं अर्पण आपण देवाच्या राज्यामध्ये देऊया. यावेळेस आपण एक शास्त्र भाग वाचूया. आपण नीतिसूत्र याचा 4था 3रा अध्याय आणि 9 आणि 10 वचन. बायबल सांगतं, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमपणाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया. तर खरोखर याने देवाचं वचन जसं सांगत आहे की ज्यावेळेस आपण आपल्या द्रव्याने व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान करतो, काय होईल? परमेश्वर आपले कोठार, आपले बँक अकाउंट समृद्धीने भरल. प्रियानो, आपले कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया. तर खरोखर आजचा जो दिवस आहे ना, आजच्या दिवशी काय करायचे माहिती तुम्हाला, की जे इस्रायल लोक आहेत ते त्यांच्या शेतामध्ये आलेले जे पहिली गहू आहे त्याची एक पेंडी बनवायची आणि ती पेंडी परमेश्वराला ओवाळायची. हालेलुया. आणि खरोखर प्रियानो, आजचा जो दिवस आहे हा खूप महत्वाचा आहे. कारण बायबल सांगतं ना की परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्ही 3 सणांच्या वेळेस काय करायचंय, तुम्ही यरूशलेम शहरामध्ये यायचंय आणि तुमचं अर्पण तुम्हाला माझ्या राज्यामध्ये तुम्हाला अर्पण करायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं अर्पण ना द्याल, मी काय करणार आहे, ह्या वर्षासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद मी तुमच्या जीवनावर मोकळे करणार. ब्लेसिंगचे 3 महत्वाचे प्रियांनो, प्रत्येक वर्षामध्ये 3 भाग, 3 वेळेस देव काय करतो, त्याच्या लोकांना आशीर्वादित करतो. वलांडन सणाच्या वेळेस, पेंटिकॉस्ट सणाच्या वेळेस आणि मंडपांच्या सणाच्या वेळेस. तर खरोखर आज आपण आपलं अर्पण, आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देऊया आणि खरोखर तो देव आज तुम्हाला आशीर्वादाने देईल. याच एक गीत गाऊया, वर्शिप टीम. बोलो बोलो मसीहा की जय जय जय. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ. बोलो बोलो मसीहा की जय जय जय. बोलो बोलो मसीहा की जय जय जय. मेरे लिए आया, मेरे लिए दिया, मेरे लिए आया,
मसीहा, मेरे लिए यीशु ने क्रूस उठाया, मेरे लिए यीशु ने क्रूस उठाया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए फिर से उठा मेरा है मसीह, मेरे लिए फिर से उठा मेरा है मसीह, मैं मसीह का हूँ, हम मसीह के, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. पिता, धन्यवाद देतो आज जसं पिता तुझ्या लेकरांनी त्यांचं अर्पण तुझ्या राज्यामध्ये पेरलेले आकाश कपाटे उघडून पूर्ण नाही एवढा आशीर्वाद या क्षणी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मुक्त केलास. सर्व शाप सर्व बंधन प्रभू तू नष्ट केलीस. पिता, तुझं वचन सांगतं मी तुझी कोठारे समृद्धीने भरल, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहस. प्रभू, तो भरून वाहणारा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलास म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व शाप येशू तुझ्या रक्तामध्ये नावामध्ये तोडले आणि प्रत्येकाला एक विजयी जीवन दिलंस, प्रत्येकाला एक आशीर्वादित जीवन दिलंस म्हणून धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. या स्त्रियांनो, आपण शेवटचं आपण आशीर्वाद घेऊया आणि त्या अगोदर आपण कबुली देऊया. कारण आपल्याला माहिती आहे आपण जे बोलतो ते आपल्याला मिळणार आहे. तर आपण यावेळेस कबुली देऊया आणि मग आपण शेवटचा आशीर्वाद. आपण सर्वजण माझ्या मागे बोला. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे मला निष्पाप, निर्दोष, निष्कलंक, पवित्र बनवलंस म्हणून धन्यवाद. प्रभू येशू, तुला बसलेल्या माराने, तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाला. माझे सर्व शाप तो क्रूस खांबावर वाहून नेलेस. मी आशीर्वादित आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही कमी पडणार नाही. परमेश्वराची शांती माझ्या अंतःकरणामध्ये आहे. देवाचा आनंद माझ्या अंतःकरणामध्ये आहे. मला सार्वकालिक जीवन प्राप्त झाला आहे. देवाची प्रीती, देवाचे गुण माझ्यामध्ये आले आहेत. मी रोज प्रीतीमध्ये चालतो. मी सार्वकालिक जीवनामध्ये चालतो. हालेलुया. आणि आता आपला देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व. आमेन.